की मार्केटची चाल कशा प्रकारे असणार आहे. तर आपण जाणून घेऊया काल मार्केटमध्ये काय झालं होतं. डिस्क्लेमर सर्वांना की ज्यांना कोणाला ट्रेड करायचं आहे त्याने आपापल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारल्याशिवाय ट्रेड करू नका. आपल्या चॅनलवरती फक्त एज्युकेशन पर्पजसाठी 26,070च्या खाली 15-20 मिनिटं सस्टेन राहील ब्रॉड सेलिंग येणार आहे. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी तशा प्रकारे. आणि भाग क्रमांक 7 मध्ये आपण अगोदरच सांगितलं होतं ॲडव्हान्समध्ये 25,870 आणि 25,830 यामध्ये तुम्हाला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगितलं होतं की हॅमर वगैरे जर दिसल्यानंतर तुम्ही इथं बघा ॲज हॅमर तयार झाला आणि इथं तुम्हाला रिव्हर्स एंट्री भेटली असते. छोटासा टॉप लॉस, चिंदी टॉप लॉस. आपण कामच असं करतो की छोटा टॉप लॉस आणि बडा टार्गेट. त्यासाठी लेवल तुम्ही ड्रॉ करा तुमच्या चार्टवरती, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. लेवल ड्रॉ केल्यानंतर ॲडव्हान्स लेवल तुम्ही त्या दिवशी ड्रॉ केले असल्यास तुम्हाला आजमध्ये लेवल यायची काही गरज नाही. काल जरी लेवल नसेल आपलं आल्या नसते तरी तुम्हाला आजमध्ये त्याच्यावरती काम करता येत होतं, कारण सलग आपण 10 दिवस झालेलं लेवल ड्रॉ करून सांगतोय. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्समध्येच अगोदरच सांगितलं होतं बाईंग इथं ऑपॉर्च्युनिटी शोधायची, रिव्हर्स बाईंग येऊ शकतं. तुम्ही बघू शकता आपल्याला रिव्हर्स बाईंग मध्ये साधारणतः इथं जर एंट्री घेतली असती तर त्याला तुम्हाला 136 पॉईंट, 100 पॉईंट तर तुम्हाला आज ॲडव्हान्स मध्ये भेटला असतं. सेलिंगचं पण दिलं होतं तुम्हाला 70च्या खाली, त्यामध्ये आपले 2 टार्गेट अचीव झालेले आहेत. 200 पॉईंट अशा प्रकारे आपल्या लेवल काम करते. आपल्या लेवल आणि तुमच्या स्ट्रॅटेजी जर दोन्ही एक कॉम्बिनेशन केल्यानंतर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित तुमच्या चार्टवरती आपल्या लेवल प्लॉट करा. त्या साहाय्याने तुम्हाला तसे बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटी निफ्टीमध्ये शोधू शकता. 26,070च्या वरती बाय. 15 ते 20 मिनिट सस्टेन राहिलं पाहिजे. 15 ते 20 मिनिट, 15 ते 20 मिनिट होल्ड. त्यावेळेस तुम्ही इथं रिव्हर्स बाईंग करू शकता. आणि समजा फर्स्ट आयटमला तुम्ही सेल करू शकता आणि त्याचा रिव्हर्स इथं तुम्ही या झोनमध्ये सेल करू शकता. तुम्ही त्याचा टॉप लॉस राहणार तुमचा 26,150. सेल करायचं आहे किती 26,070ला. याच्या खाली सेलिंग आणि याच्यावरती तुम्हाला बाईंग. जोपर्यंत वरती क्लोज राहत नाही, 15 ते 20 मिनिट सस्टेन राहत नाही 26,070च्या, तोपर्यंत नो बाईंग, ओनली थिंग फॉर सेल. खाली सेल कुठं करायचं आहे तुम्हाला? खाली तुम्हाला सेलिंग करायचं आहे 25,870, तोपर्यंत नो सेल. इथं तुम्ही सेल करू शकता 15 ते 20 मिनिट होल्ड. त्याचे टार्गेट तुम्हाला 25,000 सेलिंगसाठी 25,770, नंतर 670 सेकंड टार्गेट राहणार, थर्ड टार्गेट राहणार 570 पर्यंत. स्ट्रॉंग सेलिंग खाली जर सस्टेन राहिलं 15 ते 20 मिनिटं, निफ्टी होल्ड राहिली तर सेल 25,870च्या खाली. आणि वरती बाईंग करायचं असेल तर 26,070च्या वरती बाईंग. आणि बाउन्सला तुम्ही इथं सेल करू शकता, जे तुम्ही छोटासा टॉप लॉस लावू शकता 26,150. तर अशा प्रकारे तुम्ही निफ्टीमध्ये करू शकता. बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत बाईंग करायचंय तुम्हाला 59,750 बाय. इथून वरती बाईंग आणि सेल करायचं असेल तर तुम्हाला 59,450.
450 सेल करू शकता. याचा टॉप लॉस खाली वरती ह्याचा टॉप लॉस इथं राहणार. बाईंग करायचं असेल तर 59,750च्या वर, सेल करायचं असेल तर 59,450 खाली. त्याचं पहिलं टार्गेट असणार 59,150, सेकंड असणार 58,850, थर्ड असणार 58,550. अपसाईडला तुम्हाला टार्गेट असणार 60,000. फर्स्ट टार्गेट असणार 60,050, 60,050. सेकंड असणार 60,350, 60,350. थर्ड असणार 60,550. इथपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये अशा प्रकारे काम करू शकता. या झोनमध्ये काहीच करायचं नाही. जो मधला झोन आहे याच्यामध्ये काहीच करायचं नाही, जेणेकरून तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या लेवल देतो. आपल्या लेवलच्या साहाय्याने जरी मदत होत असेल, तुम्ही शेअर्स करा चॅनलला, जास्तीत जास्त लोकांना शेअर्स करा, लाईक्स करा, कमेंट करा आणि फॉलो करा.